ओके ओके. काही आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगणार? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे. आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे. आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात, विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा 111हून जास्त दिवस लोंढे परिवाराच्या माध्यमातून किंवा आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग 11 मध्ये अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या. महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील, रस्ते, ड्रेनेज, पाणी, या सगळ्या सुविधा प्रभाग 11 मध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाज कार्यातून प्रत्येक घरोघरी पोहोचलेले आहे. म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे. म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल आमचाच असेल. प्रकाश लोंढेंचा पण अर्ज दाखल केलेला आहे, काय सांग? न्यायालयाने आदरणीय लोंढे साहेबांना परमिशन दिली असता आज लोंढे साहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना अधिकार आपले साठे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंढे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे. आठवले गटाची भाजप बरोबर युती आहे, युतीची काही चर्चा न होता उमेदवारी अर्ज दाखल केलेले काय? आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की RPI ला जागा सोडत आहे, पण तशा प्रकारचे कुठलेही चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला आहे. लोंढे साहेबांच्या फॉर्मचे सर्व परमिशन तुम्हाला भेटली, मात्र प्रचाराला साहेब येतील का? नाही, प्रचाराला साहेब नाही येणार, पण मग सर्व अधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज भासेल तिथं मी माझे अधिकार वापरेन. तो प्रचार तुमच्या माध्यमातून? हो, माझ्या माध्यमातून होईल.